मंडळी हे हाय तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत असा। आणि आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमका माझ्या ॲक्सिडेंटची स्टोरी सांगणार आहे। थंबनेल बघून तुमका समजलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये तुमका बघूक मिळणार आहे की ॲक्सिडेंट माझा झाला हल्लीच तर कधी झाला, काय झाला आणि कशामुळे झाला। कारण की बरेच जण माका विचारत होती की ॲक्सिडेंट कसा झाला, तर तुमका लागला काय वगैरे। तर म्हटलं आपण ब्लॉग करून सगळ्यांना सांगूया, कारण की एवढ्या सगळ्यांना सारखं सारखं सांगून माका पण कंटाळा येतो आणि म्हटलं तुमका आता ब्लॉग मधून सांगूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की माझ्या आयुष्यातलो ह्यो जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमका शेअर करणार आहे। तर त्याच्या आधी मी तुमका सांगते की जे लोक नवीन आहेत या चॅनल का आणि जे विजिट देतात पण सबस्क्राईब करूचं विसरून जातात त्यांनी प्लीज माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सगळ्या सपोर्टमुळेच आज आपले इंस्टा का 20K फॉलोअर्स झालेले आहेत आणि तो जो सपोर्ट प्रेम आता थोडा या यूट्यूब चॅनलवर पण तुम्ही दाखवा। तर चला मंडळी आता व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळी बऱ्याच जणांका असं वाटतं की मी काहीतरी स्टंट करत असेन किंवा काहीतरी शूट करत होतंय आणि पडलंय स्कूटीवरनं असं वाटत असतात, कारण की आधीच्या व्लॉगमध्ये मी तसं दाखवलं होतं त्यांना। तर तसं काही नाही आहे, मी शिस्तीतच जात होते शाळेत आणि झाला असा तुम्ही माझी ही स्टोरी बघितलं असाल, मी इंस्टाग्रामवर ठेवलेलं आहे। तर तो दिवस 16 तारीखला आमच्या शाळेत एक इव्हेंट होतो, म्हणजे बक्षीस समारंभ होतो आणि मी त्या इव्हेंटसाठी शाळेत जात होते। तर शाळेत आमचं ठरलं की साडी वगैरे नेसून जायची आणि साडी जी आहे ती माझी ठरली सगळी व्यवस्थित। मी ब्लाऊज वगैरे शिवून घेतलंय आणि बऱ्याच आठवडाभर अशी तयारी करून ठेवली होती त्याची चांगली। आणि नंतर मग आता साडी नेसून जाऊची म्हटल्यावर साडी तर बाका नेसू घेता पण असा परफेक्ट साडी नेसूची म्हटली तर मी माझ्या ताईकडनंच नेसून घेते। तर मोठी ताई माझी गावातच आहे, तर तिच्याकडे मी गेले होते सकाळी आणि सकाळी मी साधारण 7:30 पावणे 8च्या दरम्यान मी ताईकडे गेले आणि म्हटलंय तिकडनं साडी नेसून घरी येईन आणि मस्तपैकी काय करेन तयारी वगैरे करून मी जाईन, कारण की ताई आमचा एकदम परफेक्ट साडी नेसवता। तर मी गेले आणि साडी वगैरे नेसवला एकदम भारी आणि थंडी होती, तर मी स्वेटर वगैरे घातलंय साडीवर आणि साधारण आमचा 8:15 8:30 पर्यंत मी बाहेर पडलंय। आणि तेव्हा नंतर झाला असा की तो जो रोड पुरळ पडेल तिथे काय झालं तर काम चालू होतं रस्त्याचा आणि मग काही ना काही असं म्हणजे काम पूर्ण झाला पण रस्ता जो तो डांबरीकरण परत केला नाही, मग त्यामुळे रस्त्यावर रेव माती असं सगळं होता आणि मी काय रोज थैसून जात नाही, त्यामुळे मी अंदाज माझं तेवढा इलो आहे माका स्पीडचो आणि मी हळूच येत होतं त्या असंच म्हणूचं लागणार आता, कारण की आपले हे व्लॉग्स माझ्या घरातली पण बघतात त्यामुळे मी स्पीडमध्ये तर येत नव्हतं पण थोडंफार तेवढं जेवढं स्पीड कमी करू तेवढं मी केलं नाही। आणि नंतर काय आला उतार पण होतो, माती पण होतं, रेव पण होतो आणि नंतर मग मी शाळेच्या जरा पुढे इलय, शाळा म्हणजे ती तिकडे इंग्लिश मिडियम तिथून जरा पुढे इलय आणि एक टर्न त्याच्या आधी एक असं उतार लागता त्याच्यावरनं मी इलय आणि तेव्हा माका काय समजूच्या आधीच माझी गाडी काय झाली स्लिप झाली। तर कोणी काय माका ठोकला नाही किंवा मी कोणाक ठोकलंय नाही, गाडी आपोआप स्लिप झाली कारण की ते माती होती आणि नंतर मग गाडी स्लिप झाली, मी पडलंय, आधी मी पडलंय नंतर माझ्या पायावर गाडी पडली असं माका नंतर जखम झाल्यानंतर माका समजला की असं कदाचित झालं असतात, कारण की माझ्या दोन्ही पायांका लागला होता आणि वर खरंच लागला नाही, कारण की मी स्वेटर घातले होते म्हणून असत कदाचित। तर नंतर पडलंय आणि नंतर मग मी कसा बसा उठून उभा राहिलोय, मला काय सुचत नव्हता आणि नंतर मी म्हटलंय गाडी चालू होती, मग गाडी पटकन बंद केलंय, पुढे पुढे कोण आपल्या बघितलं की काय असा एक झाला। पण मग पुढे एक टेम्पो होतो सो पाण्याचा टेम्पो जात होतो आणि त्यांनी थांबवला नाही, त्यांनी कसं थांबवलं नाही मला माहित नाही, कारण की कदाचित त्यांनी आरशात बघितलं नाही असतात मी पडलेला किंवा मग त्यांना आवाज गेलो असतात, तर ते इले उतरून त्यांनी टेम्पो थांबवला नाही आणि इले आणि त्यांनी गाडी उचलून ठेवला नाही, स्टँड का लावून दिला नाही माका आणि नंतर माका विचारलं नाही की काय झालं काय वगैरे। तर मग ते गेले आणि नंतर पाटणा एक बाईक येत होती, त्यांनी पण माका बघितलं नाही होतं की मी पडलंय,
तर पण मी पूर्ण कवर होते, त्यामुळे माझं तोंड वगैरे कोणी बघितलं नाही चेहरो. आणि नंतर मग त्यांनी मला विचारलं, आणि त्या बाईकवर 2 पोरगे बसलेले होते आणि त्यांनी विचारलं की लागला काय तुमका जास्त वगैरे. तर मी म्हटलं की नाही म्हणून, म्हणजे लागला हा, पण मी ठीक आहे जाईन मी स्वतःच म्हणून, कारण की आता 5 मिनिटाच्या अंतरावर काय होतं तर आपलं घर होता, त्यामुळे मी कसं तरी जाईन असं मला वाटत होतं. तर मग ते गेले, पण मी थांबले 5 मिनिटं तरी थांबून राहिले, कारण की मी विचार करत होते की आता काय करायचं. आता 9 वाजले आणि रिपोर्टिंग टाइम आमचं तिकडे शाळेत आज इव्हेंट होतं, त्यामुळे 9 वाजता आमका थंय हजर व्हायचं होता आणि हयच वाजले 9. मग म्हटला काय करूचं आता, कारण की साडी घालून तर जायचं होता. आणि माका मग नंतर 2 मिनिटं विचार केल्यानंतर माझ्या लक्षात येईल की माका जर लागला आता मी पायांका लागला, काहीतरी ड्रेसिंग वगैरे करून मी जाऊ शकतोय आणि आपला निदान हात पाय तोंड तरी चांगला हा, त्यामुळे आपण जाऊ शकतो. मग मी ठरवलंय की आता आपण पटकन घरी जायचा. आणि घरी गेले मी कसा बसा, स्कूटी हळूहळू एकदम, म्हणजे 20च्या पण खाली स्पीड असतो नेऊन मी घरी पोचलंय. आणि नंतर घरी येईल घरी ठरवलंय की मी आता जर मला शाळेत जायचं असेल तर मला घरी काहीच सांगूचा लागणार नाही, म्हणजे काहीच सांगलं नाही पाहिजे मी, नाहीतर मग मला पाठवणारच नाही. मग आई पाठीमागे काहीतरी काम करत होती, मग मी डायरेक्ट इलंय तर डायरेक्ट मी गेले माझ्या रूममध्ये. आणि नंतर रूममध्ये मी डायरेक्ट गेलंय आणि कडी लावून घेतलंय आणि ठरवलंय की आता बघितलं साडी खसून डॅमेज झाली. तर मंडळी ती साडी माझी मी मुंबईवरनं आणले होते आणि एकदा पण घातले नव्हते, आणि ती 2-3 ठिकाणी चांगलीच डॅमेज झाली होती, त्यामुळे घासल्या गेल्यामुळे ती फाटणारच ऑब्विसली. मग ती डॅमेज झाली आणि नंतर मग माझं काय मूडच गेलो तो. म्हटलं आता ही साडी काढूया आपण, आणि साडी काढून ठेवलं आहे. आणि नंतर मग ड्रेस एखादो असं जुनो पण चांगलं इव्हेंट का वाटत असो घातलंय. आणि तो ड्रेस मी सारखं घातले होते, आणि ड्रेस जे ते बाकीचे असे कुठले नवीन असे नव्हते जे, कारण की मी जेव्हा ब्लाऊज शिवून टाकले होते तेव्हाच मी बाकीचे ड्रेस सुद्धा मी अल्टर करून नवीन चांगले होते ते अल्टर करून तिच्याकडे देऊन इले होते टेलरनीकडे, आणि त्यामुळे तो ड्रेस पण नव्हतो. तर जुनंच असं रेग्युलर ड्रेस घातलाय. आणि मी ठरवलं की आता आपण शाळेत जायचं ह्याच्यासाठी होता माका. तुम्ही म्हणत असाल की एवढा लागला ॲक्सिडेंट झाला तरी पण एका शाळेत जायचं. तर मंडळी असं झालं की माका पहिल्यांदाच काहीतरी एक असं इव्हेंट होतो ज्याच्यात मेन जो पार्ट तो माझ्याकडे दिलेला होतो, बक्षीस समारंभाचं वाचन माझ्याकडे करूचा होता आणि तो एक्सपिरियन्स माका घ्यायचा होतो. त्यामुळे उगाच एक्सक्युजेस सगळ्यांका एक्सप्लेन काय करत बसणार की एवढा हा आणि एवढं चांगलं इव्हेंट होतो आणि मॅडम इले नाही असं होऊ नको, म्हणून मी ठरवलं की मी जाणार कसा पण. आणि आपला काम दुसऱ्यावर ठोकूचा ह्या माका आवडत नाही, त्यामुळे मी म्हटलं की मी कसा पण करणार आणि जाणार. तर झाला ड्रेस घेतला. आणि मग नंतर एका बहिणी मंडळी सांगितलंय मी की असं असं झालं, मी पडले आहे पण आई काय बोलू नको, मी जाते आता डॉक्टरकडेच जाते आधी आणि ड्रेसिंग वेअर करते आणि मग तिकडे जाते शाळेत. तर असं ते का सांगलंय. मग बाहेर पडलं हळूहळू चलत, आता काही गाडी घेऊन जाणार नाही, चलत गेलंय मी आमच्या फॅमिली डॉक्टर तिकडे. तर तो बघते तर तोच बंद होता, रिक्षा केलंय, रिक्षा करून मी गेलंय डायरेक्ट आमच्या शाळेकडे त्या वाड्यात एक डॉक्टर तिकडे, म्हटलं तो तरी भेटा. तिकडे गेलंय, रिक्षावाल्याला सांगितलं डायरेक्ट डॉक्टरकडे चल म्हणून, आणि तो पण डॉक्टर बंद. मग नंतर मग माझ्या लक्षात येईल की आज डॉक्टर नाही आहेत, कारण की तुमका माहितीच हल्लीच एक घटना घडली होती आणि आपल्या सिंधुदुर्गातल्या डॉक्टरांनी निषेधार्थ म्हणून ते हॉस्पिटल्स वगैरे बंद ठेवले होते. तर तास झाला, मग नंतर माझा नशीब फुटका असंच म्हणूचा लागत होता. मग मी शाळेत गेलोय आणि मॅडम एक आमच्या होत त्यांना मी सांगितलं की असं असं झाला बाजू घेऊन, बाकी सगळ्या कोणाक सांगितलं नाही. मग नंतर त्यांनी माझा मात्र व्यवस्थित ड्रेसिंग वगैरे केला नाही, आणि मग नंतर मी सांगितलं की मी रेस्ट घेते, थोडा पाणी वगैरे पिलंय, बसलंय व्यवस्थित. प्रिन्सिपल मॅमनी पण सांगितलं आणि तुमका जमत असत तर करा, नाही तर मग आपण दुसऱ्या कोणाला तरी सांगूया, एवढा काय ह्या नाही म्हणून. तर तसे सगळ्यांनी समजून घेतला नाही, असं ह्या काय कोणी ह्या केला नाही. तर झाला. फक्त एक अशी गोष्ट झाली की त्या मॅडमशी वगैरे आपण चर्चा आधी झालेली होती की साडी नेसून येणार ह्या आता,
आणि नंतर बाकीचं सगळ्यांनी बघितलं आणि जो तो सगळे शॉक की आजच्या दिवशी पण मॅडम साडी नेसून नाही इले. आणि नंतर मग त्यांचं एक वेगळंच म्हणजे शॉक बसलं झालं. आणि नंतर मग त्यांनी म्हणाले की तुम्ही साडी नेसून यायचं ना, हे हा सगळं ऐकून भेटत होता मका. पण आता सगळ्यांका कसं सांगणार, मग तरी ते मॅडम सांगत होते जे कोण बोलत ना मका काय, तर त्यांना सांगत की नाही त्यांचं असं असं झालं, ते येतच होत्या साडी नेसून. तर नंतर मग मी गेलाय, शो वगैरे झालो मस्तपैकी. आणि मंडळी तेव्हा माका मी माईकवर वगैरे तर बोललंय. आणि नंतर माझ्या असं लक्षात येईल की आपण कधी कधी ना जेवढा पॉसिबल होत तेवढा आपण तोंड द्यायचा. त्याच्यातून आपल्याला बरेचशा गोष्टी शिकूक भेटतात. आणि ह्या एक्सपिरियन्समुळे म्हाका खूप काही शिकूक भेटला. तर म्हणजे तुमका जेंका ट्रस्ट हा त्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितलानीच असतात. असं काही हा ह्यो म्हणजे व्ह्यूजसाठी किंवा ह्याच्यासाठीचो ह्या नाही. तर माझ्या ह्यो आयुष्यातलं खरोखर असं इन्सिडंट आहे. आणि त्याच्यातले मी तुमका आता मी ओके आहे पूर्णपणे. आणि तेव्हाच जर बघू शकतात तर माझ्या फोटोमध्ये तुमका दिसतच असतात, माझ्या लेफ्ट लेगला साईड खाली लागला होता पायाक आणि जखम झाली होती. आणि माझ्या राईट लेगला गुडघ्याक माझ्या लागला होता. तर त्या दोन्ही पायांका त्यामुळे डॅमेज झालेला. सुरुवातीक आधी दुखत नाही आपल्याक, मग त्यामुळे तसा मी 1-2 दिवस ना एकदम ओके होते मी. असं म्हणजे दुसऱ्या दिवशी मात्र सूज दिली होती पायात, तरी पण मी हळूहळू का ना तेवढा पेन व्हायचा नाही. पण नंतर जशी आता थंडीचे दिवस त्यामुळे 2-3 दिवस झाले आमचं गॅदरिंग वगैरे पण झाला. आणि त्याच्यानंतर माका असं त्रास होऊ लागलो, कारण की ज्या दिवशी मी पडले होतं त्या दिवशी माका ते मॅडम स्वतः घेऊन इले होते आमच्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये, सरकारीमध्ये. आणि तेव्हा त्यांनी तेव्हा थोडं ड्रेसिंग वगैरे झाला, गोळे वगैरे दिला आणि TTचं इंजेक्शन पण दिलं नाही. त्यामुळे त्याच्यावर मी आठवडं काढलंय. पण एवढा काही रिकवर असा वाटत नव्हता. नंतर मला दुखत होता. मग नंतर माझ्या लक्षात दिलं की आपण एक दिवस प्रायव्हेट डॉक्टरकडे गेला पाहिजे. त्यामुळे मी प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊन इलंय आणि मग गोळ्या वगैरे घेतल्या. आणि प्रायव्हेट डॉक्टर एवढं चांगलं की त्यांनी जे गोळे वगैरे दिला नाही होतं त्याच्यातून मका मी एका रात्रीत म्हणजे एक रात्रीच फक्त घेतलंय गोळे. आणि तर बरा झाला एकदम, दुखूचं सगळा कमी इला. आणि ट्यूब पण दिलेली ती पण इफेक्टिव्ह चांगली होती. तर मंडळी असं होतं माझ्या आयुष्यातलं जो एक्सपिरियन्स तुम्ही तुमका थोडक्यात सांगितलंय. आपल्या हेल्थची किंमत जी आहे ती आपल्या आधी जोपर्यंत आपलं काय होत नाही ना तोपर्यंत कळत नाही. आणि जेव्हा होता ना तेव्हा आपल्याला समजतं की हेल्थ इज वेल्थ. आपण जशी धड दाखवतो ना तीच चांगली गोष्ट आहे. कारण की जेव्हा काहीतरी असं मोठं काहीतरी होता तेव्हा आपला बरोचसा लॉस होता, फायनान्शियली तर होताच. आणि मेन म्हणजे आपला जा मेंटली आपण जा ह्या होतो ना ते आता खूप वाईट असता. त्यामुळे त्याच्यातून पण आपण उभं राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी त्याच्यातून बाहेर पडले. आणि तुमका आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की कधी झाला, खय झाला आणि कसा झाला. तर इन फ्युचर जर माका ह्यो इन्सिडंट आठवलं तर मी ह्यो व्लॉग बघीन, त्यासाठी सुद्धा ह्यो व्हिडिओ होतो. आणि जी विचारतात माका सारखी की कशा पडलं त्यांना पण आता उत्तरं त्यांची मिळाली. तर चला मंडळी, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे खरंच तुमचा मनापासून थँक्यू. आणि असंच माका सपोर्ट करत राहा. आणि येणाऱ्या नवीन व्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. तर शेवटी एकच सांगताय, टेक केअर, स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड बी कॉन्फिडंट.